सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भक्तांनो, बघा उद्या 21 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार। उद्या दिवाळीतील सर्वात मोठा आणि सर्वात शुभ दिवस, कारण उद्या आहे लक्ष्मी पूजन। बघा, दिवाळी ही लक्ष्मी पूजनाशिवाय अपूर्ण आहे। लक्ष्मी पूजन हा दिवाळीतील सर्वात मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या वस्तूंची खरेदी करतो। कुणी सोनं घेतं, कुणी चांदी घेतं, तर कुणी छोटी मोठी एखादी वस्तू घेतं। बऱ्याच लोकांच्या घरांमध्ये उद्या नवीन वाहन येणार, म्हणजे गाड्या येणार। कुणी नवीन घराचं बांधकाम सुरू करणार, कुणी जागा खरेदी करणार, कोणी एखादा फ्लॅट घेणार। प्रत्येक जण आपल्या यथाशक्तीनुसार किंवा आपल्या इच्छेनुसार काही ना काही आवर्जून घेणार, कारण लक्ष्मी पूजनाचा दिवस हा लक्ष्मी स्वरूप वस्तूंची खरेदी करण्यासाठी आणि लक्ष्मी स्वरूप वस्तूंची पूजा करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो। पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी एक वस्तू सांगणार आहे। ही वस्तू जर उद्या लक्ष्मी पूजनाला तुम्ही खरेदी करून तुमच्या घरात आणली आणि ही वस्तू जर उद्या लक्ष्मी पूजनापासून तुम्ही तुमच्या घरात स्थापन केली, तर तुमच्या घरात कधीही दरिद्रता येणार नाही। खूप गरिबी आहे, खूप दरिद्रता आहे, घराच्या बाहेर जाईल। ज्या काही पैशांच्या बंद झालेल्या वाटा आहेत त्या खुल्या होतील। या एका वस्तूमुळे तुमच्या घरात बरकत राहील। तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या यशाला, मेहनतीला, प्रत्येक त्याच्या कामाला नशिबाची साथ मिळत जाईल। ही एक वस्तू तुमची भरभराट करेल आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा सुद्धा पूर्ण करेल। आता उद्या दिवसभर सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता। आपल्याला कुठल्याही किराणा दुकानातून किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा दुकानातून 7 तुरटीचे खडे खरेदी करून घरी आणायचे आहेत। बघा, तुरटी ही धनाला खेचण्यासाठी, जसं लोहचुंबक म्हणजे चुंबक जे आहे हे लोखंडाला क्षणात खेचतं, तशीच तुरटी ही पैशाला क्षणात खेचते। म्हणून तुरटीचे 7 खडे उद्या बाजारातून विकत घ्यायचे आहेत। हे 7ही तुरटीचे खडे घरी आणायचे आहेत। देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। माता लक्ष्मीच्या समोर बघा, तुम्ही कितीही कुठल्याही पंत्या लावा, काहीही लावा, पण लक्षात ठेवा, जर उद्या तुपाचा दिवा तुम्ही लावला नाही तर संपूर्ण लक्ष्मी पूजनाचं फळ तुम्हाला मिळणार नाही, कारण तूप हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला प्रसन्न करतो। तुपाचा दिवा हा आपल्या इच्छा, आपल्या मनोकामना माता लक्ष्मीपर्यंत क्षणात पोहोचवतो। म्हणून तुपाचाच एक तरी दिवा माता लक्ष्मीच्या समोर लावायचा आहे। माता लक्ष्मीच्या समोर एक छान लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे। माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्ही पंचामृत घालू शकता किंवा फक्त दूध आणि पाणी घालू शकता। स्वच्छ माता लक्ष्मीची मूर्ती धुवून पुसून वगैरे सगळं साफ करून घ्यायचे आहे। तुम्ही लक्ष्मी पूजनाची जी संध्याकाळी सेवा करताय, म्हणजे संध्याकाळी लक्ष्मी पूजनाची जी काही पूजा करताय, ती पूजा करत असताना हा उपाय केला तरीही चालेल। माता लक्ष्मीला अभिषेक घालून घ्यायचा किंवा फक्त माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, ती चौरंगावरती किंवा देवघरात ठेवायची। माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं, तुपाचा दिवा ओवाळायचा, उदबत्ती ओवाळायची, हळदी कुंकू सगळं काही विधियुक्त पूजन झालं की त्याच्यानंतर हा लाल रंगाचा कपडा माता लक्ष्मीच्या समोर ठेवून त्याच्यावरती 7 तुरटीचे खडे ठेवायचे। अख्खे 7 तुरटीचे खडे ठेवायचे आणि त्याच्यासोबत एक मूठभर मीठ ठेवायचं। बघा, मीठ हे सुद्धा माता लक्ष्मीला प्रसन्न करतं, दारिद्र्याचा नाश करतं, घरात बरकत आणतं आणि मनात असणाऱ्या इच्छांची पूर्तता करतं। माता लक्ष्मीचा उगम हा समुद्र मंथनातून झालेला आहे आणि मीठ हे सुद्धा समुद्रातून आलेलं आहे। त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचे माहेरघर असेही म्हटले जाते। म्हणून एक मूठभर मीठ तुम्हाला त्या तुरटींवरती घालायचे आहे। आता 7 तुरटीचे खडे आणि मीठ या दोनही गोष्टी लाल रंगाच्या कापडात ठेवल्या की त्याचं पूजन करून घ्यायचं। त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं, देवघरात लावलेला तुपाचा दिवा, उदबत्ती हे सगळं त्याला ओवाळून घ्यायचं। ठीक आहे, त्याच्यानंतर या लाल रंगाच्या कापडात ज्या वस्तू घातलेल्या आहेत त्याला गाठ मारायची आणि त्याची पोटली तयार करायची छोटीशी। आता ही तयार केलेली जी पोटली आहे ती माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवायची किंवा माता लक्ष्मीला स्पर्श करून ती तिथे ठेवून द्यायची।
आणि तुम्हाला 7 वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. बघा, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची महालक्ष्मी अष्टकमाची सेवा ही सर्वाधिक फळ प्राप्त देणारी मानली जाते. महालक्ष्मी अष्टकम हे माता लक्ष्मीचं सर्वात प्रभावी अष्टकम म्हटलं जातं. त्यामुळे 7 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र. आता व्यंकटेश स्तोत्र का, तर माता लक्ष्मीची ज्या घरात पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी असते, येते, जाते किंवा त्या घराकडे माता लक्ष्मी प्रसन्न असते. पण ज्या घरात माता लक्ष्मी सोबत भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही कायम स्थिर असते, कायम त्या घरात ती वास करत असते. म्हणून 7 वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. दोनही स्तोत्र म्हणून झाले की त्याच्यानंतर ही लाल रंगाची पोटली ज्यात मीठ आणि तुरटी घातलेली आहे ह्या दोनही गोष्टी उचलायच्या आहेत आणि आपल्या घराच्या उत्तर दिशेला किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला या दोनही गोष्टी तुम्हाला लावायच्या आहेत. आतून बाहेरून कुठल्याही बाजूला तुम्ही लावू शकता. बघा, ह्या 2 वस्तू म्हणजे मीठ आणि तुरटी जोपर्यंत तुमच्या घरामध्ये आहेत तोपर्यंत तुमच्या घरात धनात बरकत होत राहील, तुमच्या घरात यशाची प्राप्ती होत राहील, माता लक्ष्मी कायम तुमच्या घराकडे खेचून येईल. आता दुसरी वस्तू मी तुम्हाला सांगतेय ती म्हणजे कवडी. एक 2 ते 5 रुपयाला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला कवडी सहज मिळेल. फक्त एक कवडी, 5 कवड्या, 10 असतील, 12 असतील, 15 असतील, तुम्हाला जेवढ्या शक्य तेवढ्या एक 4-5 सारी कवड्या तुम्हाला बाजारातून विकत घ्यायच्या आहेत. ह्या कवड्या आपल्या घरी आणायच्या आहेत उद्या लक्ष्मी पूजनाला. आणलेल्या ज्या कवड्या आहेत त्या तुम्हाला हळदीच्या पाण्यामध्ये एक अर्धा तास किंवा 1 तास ठेवायच्या आहेत. अर्धा ते 1 तास कवड्या हळदीच्या पाण्यात ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने ते धुवायच्या आहेत, पुसायच्या आहेत. लाल कापडामध्ये ह्या कवड्या ठेवायच्या आहेत. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं, धूप दीप दाखवायचं, अक्षदा अर्पण करायच्या आणि ह्या कवड्या उद्या लक्ष्मी पूजनाला दिवसभर रात्रभर माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या. लक्ष्मी पूजन संपलं की त्याच्यानंतर बुधवारच्या दिवशी, ज्या दिवशी दिवाळी पाडवा आहे त्या दिवशी ह्या कवड्या ज्या आहेत त्या कापडामध्ये घट्ट गाठ मारून ह्या कवड्या आपल्या देवघराच्या समोरून उचलायच्या. आपल्या तिजोरीत, आपल्या कपाटात जिथे आपण सोनं, पैसा, चांदी ठेवतोय तर त्या ठिकाणी ह्या कवड्या ठेवून द्यायच्या. नेहमी धनात वाढ होत राहील, नेहमी तुमच्याकडे पैसा येत राहील. ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या सुटत जातील आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील. बघा, खूप साधा उपाय आहे, नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.